प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 25 डिसेंबर 2025 गुरुवार। तो मनुष्याच्या स्वरूपात आला, जो देवाचे स्वरूपात असूनही देवासमोर होणे लूट समजले नाही, पण त्याने स्वतःला रिकामे केले, दासाचे स्वरूप घेतले आणि मनुष्याच्या स्वरूपात आला। फिलिप्पियन्स 2 अध्याय 6 आणि 7 वचन। अध्यानंत आणि प्रेमाने आम्ही तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या पवित्र सणाच्या काळात देवाची शांती आणि आनंद तुमची घरात परून राहू। 2000 वर्षापूर्वी बेथलेहेममध्ये जन्मलेले ते बालक तुमचे कुटुंबातील प्रत्येकाची हृदयात नव्याने जन्म हेवुआ। तो तुम्हाला नवजन्माचे अनुभव देवो आणि तारणाची आनंदाने भरून टाकू। देवपुत्राने किती अद्भुत रीतीने स्वतःला नम्र केले आणि पृथ्वीवर अवतरला। देवपुत्र असूनही त्याने मनुष्याचे स्वरूप धारण केले। ख्रिसमसचे हे बालक कोण आहे? तोच आहे जो आधीपासून देवाबरोबर होता। योहान 1 अध्याय 2 वचन। तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, सर्व सृष्टीत पहिला जन्मलेला। कलोसियन्स 1 अध्याय 15 वचन। ज्याने पाप ओळखलेले नाही, तो आपल्यासाठी पाप ठरला, जेणेकरून आपण पापाची सामर्थ्यापासून मुक्त व्हावे। प्रथम तो स्वर्गातून उतरून बेथलेहेममध्ये जन्मला। दुसरे, तो बेथलेहेमपासून कल्वरीपर्यंत गेला। बायबल म्हणते, मनुष्याच्या स्वरूपात ओढलून तो स्वतःला नम्र केला आणि मृत्यूपर्यंत, होय क्रूसपर्यंत आज्ञाधारक राहिला। फिलिप्पियन्स 2 अध्याय 8 वचन। गेत्सेमनीत आणि कल्वरीवर त्यांनी किती महान वेदना सहन केल्या। ख्रिस्ताने आपल्या हातीवर काट्याची मुकुट परिधान केला, त्यांचे हातात आणि पायात किल्ले केले, असंख्य फटके त्याने संयमाने सहन केले। अर्धनग्न अवस्थेत लज्जेचे प्रतीक होऊन तो सर्वांसमोर लटकला। आपल्या पापाची क्षमेसाठी येशूने स्वतःला बलिदान म्हणून अर्पण केले। यांची प्रेमाची खोली कोण मोजू शकेल? दुसरे, कल्वरीनंतर तो अधोलोकात उतरला। आपल्या मौल्यवान रक्ताद्वारे त्याने सैतानावर विजय मिळवला। मृत्यू व अधोलोकाची किल्ल्या त्याच्याकडून काढून घेतल्या आणि तिथे बंदिवान असलेल्या पवित्र जनाने मुक्त केले। त्यावेळी त्याने नोहाची दिवसात अव्यय करणाऱ्या आत्म्याने सुरुवात घोषित केली। तिसऱ्या दिवशी तो मृतातून उठला, मृत्यू, नरक आणि सैतानावर विजय मिळवून एक सामर्थ्यवान विजेता म्हणून। पाचवे, तो पित्याची उजव्या हाताशी स्वर्गात आरोग्यात झाला, जिथे तो आता महिमेत विराजमान होऊन आपल्या खातीर अव्यक्त करून अर्धनाशक मध्यस्थी करतो। तिथूनच त्याने आपल्याला सांत्वनकर्ता पवित्र आत्मा पाठवला। देवाची प्रिय लेकरा, आजच्या ख्रिसमसचा तेजस्वी संदेश आहे। पुढील म्हणण्यासाठी वचन म्हणून देवाने त्याला अत्यंत उच्च केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ असे नाव त्याला दिले, जेणेकरून येशूच्या नावाने स्वर्गातील, पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालील प्रत्येक गुडघा वाकावा आणि प्रत्येक जीभ कबूल करावी की येशू ख्रिस्त प्रभू आहे, देव पित्याची गौरवासाठी। फिलिप्पियन्स 2 अध्याय 9 आणि 11 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी सपनिया 1 अध्याय 3 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 16 अध्याय। धन्यवाद।